सर्वांचं आहे. एक असा खेळू आहे दर्शक जो तुम्हाला कुठे कधी दिसेल. चला ओके लेट्स स्टार्ट. हिअर वी गो. सार्वजनिक मैदानात एका बाजूला कर्णधार स्वतः रोहन आणि ऋतिक ऑलराऊंडर खेळू आहे. तो पण एक आणि सागरच्या हातात बॉल आहे. द बेस्ट बॉलर आतापर्यंत त्याचं प्रदर्शनाने थक्क करून ठेवलं. तो गोलंदाजी करताना दिसतोय. लेफ्ट हँडर मशीन बॉलर. 4 षटकांचा सामना 2-1 असं गोलंदाजीचं पृथक्करण अनालिसिस. ही मॅच वरतून आणि खालून बिलकुल हात मिळून नाही टेबलाची. त्यामुळे थेट सागर. काउंटडाऊन इज बिगिन फॉर द फायनल काउंटडाऊन. फायनल टाइम 5 4 3 2 1. There we go. Let's play on. पहिला चेंडू फर्स्ट बॉल सागर. पहिला चेंडू यॉर्कर लेन बरोबर खोली बघितली. शेवटी बॅट लावली आणि टिपिकल सिंगल गाईड केलं गल्लीच्या दिशेने. खातं उघडलं रोहननी. आजूबाजूला खेळणं आणि नजरेच्या खाली आणि शरीराच्या जवळ काय नजर यांची. फुटवर्क काय जबरदस्त आहे. सागर लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. रोहन यावेळी बरोबर पुश केलाय. फ्रंट फुटला येऊन सिंगल ऑन आहे. फोटोग्राफर जरा सांभाळ. दरम्यान 2 चेंडू 2 धावा. स्ट्राईक बदलला गेला. आता स्ट्राईकला येतोय तो ऋतिककडे वेग भन्नाट आणि फलंदाजी संयम. याचं नाव ऋतिक. समोर सागर 2 चेंडू 2 धावा खर्च केलाय. तिसरा चेंडू घेऊन यावेळी लेग साईडला पॅनल शॉट खेळतोय. पॅनल स्वीप खाली जागा शोधतोय. चेंडूला लोअर फुलटॉस बनवला. पटकन बेंड झाला घुटण्यावर. घुटण्यात टेक सिंगल टेक. एक धाव मिळते. सागर पुन्हा एकदा यावेळी रिव्हर्स स्विचिंग बरोबर खेळतोय. एक लेग साईडला एक उजव्या बाजूला. स्विचिंगचा चांगला फटका. नजर चांगली होती. बॉडी बॅलन्स चांगलं होतं. एक धाव मिळते. 4 चेंडू 4 धावा. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. सागर ऋतिकला. दोन्ही अनुभवी संघ एकमेकांसोबत बराच वेळ खेळतात. त्यामुळे त्यांचे कच्चे दुवे चांगले. तुम्हाला माहिती आहे ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज. ऋतिक सामोर जातो. सागर पुन्हा यावेळी फ्रंटफूट पुश बरोबर बॉलच्या मागे आला आणि स्ट्रोक वितरण लगेच. स्ट्राईक पण बदलला. 5 धावा. शेवटच्या चेंडू येणं बाकी. पहिल्या षटकातला एक डिक्लेअर झोन मध्ये बॉल गेले. त्यामुळे स्ट्राईकला ऋतिकच असेल. आता सागर लास्ट बॉल घेऊन गोल बॉल पायावर लागला. अपील केलं गेलं परंतु इम्पॅक्ट ऑफ्टमच्या बाहेर आहे. त्यामुळे एक लेग बायच्या स्वरूपात धाव. इनसाइड एज वाटतं. पंचांचा इशारा नाहीये. कदा इनर एज आहे नाही ना. हो लेग बाय. थँक्यू. अतिरिक्त धावसंख्येचं खातं उघडलं ग. अतिरिक्त धावसंख्या बरोबर धावसंख्या 6 बिनबाद 6. नक्कीच मॅच मोठी आहे. सागर आणि ऋतिक. सागरचा पहिल्या षटक यश तर मिळालं नाहीये पण एक्स्ट्रा पण गेला नाहीये. दोन्ही फलंदाज आपापसात बातचीत करताना गोलंदाज बदल.
परत एकदा कुठल्या प्रकारे काही करत नाही दोन्ही फलंदाज सिंगल करत आपला धावपल करता ठेवत आहे दुधाची टिकटिक आणि धावपल त्याची टिकटिक चालू ठेवत आहे रशियानं हात काढा जरा प्लीज मागे उभे आहेत ते प्लीज मागे जे उभे आहेत त्यांनी रशियानं हात काढा ना कारण तिथे थँक्यू थँक्स फॉर सपोर्ट दरम्यान यावेळी हलवा राहताने वार शॉट नजाकत वारा शॉट लिटकट हा जवळ फटका असतो दरम्यान सिंगलने पुढे जात आहे अजिबात एक्स्ट्रा राव नाही एक एक्स्ट्रा आलंय वाईट रूपात ती जमेची बाजू यावेळी बघा टिपिकल चिकी सिंगल बॉलच्या मागे आला डोळ्यात डोळे घालते एकमेकांनी लगेच कॉल केला सिंगलचा आखो में इशारा हो गया एक रन लेकर सारा हो गया स्कोर पुढे जातोय 2 चटका पूर्ण 13 धावा एक वरती आहे कारण एक वाईड बॉल आहे त्यामुळे आता सागर विकेटच्या प्रतीक्षेत आहे सागरला विकेट मिळणं जरुरी आहे ब्रेक थ्रू पण रोहन आणि ऋतिक ही जोडी कुठल्या प्रकारे संयम सोडत नाही हा वन बॉल तेवढा चांगला खेळला जेवढा वेग तेवढा नाईस लुकिंग ऑफ ड्राईव्ह टिपिकल टॅप शॉट एक धाव संख्या 14 का टेक्निक आहे बघा तंत्र चांगलं पाहिजे तुमच्याकडे फॉर्म आने जाने वाली बात है लेकिन टेक्निक ये तो बढ़िया होनी चाहिए सागर नेक्स्ट बॉल सेकंड बॉल यावेळी शेवटी किती लेट खेळला पहिल्या बैठक त्याच्यानंतर फुगडी आणि त्याच्यानंतर एक धावांची उगली बरोबर एक धाव काय सुंदर खेळता काय नजर आहे यावेळी बरोबर बीट केला धावचीचा संभव आणि इथे विकेट 100% विकेट पाहिजे ते मिळालं एक चेंडू भरून काढला रोहित सारखा फलंदाज धावची त्याला बॉलर आणला चांगली डिलिव्हरी होती यावेळी मधला स्टंपवर चेंडू होता ऑफसाईडला खेळताना बॅटवर आला नाही हवेत उडाला चांगलं गॅदर केलं विकेट किपरने थ्रो चांगला होता थोडा चांगला कलेक्ट करून लावला पंचांना दुविधा नव्हती बोटवरती करायला गुड बॅक टू युअर आउट रोहन त्यांचा मुख्य आघाडीचा फलंदाज शुभम हा काही दिसत नाहीये शुभम या संघाचा स्ट्रायकर बॅटर आहे लवकर विकेट देत नाही ब्रँड नाव आहे त्याचं विकास ज्याची गरज भारताला आहे तो मैदानात दरम्यान सागर यावेळी चांगला खेळ एक गोल मिळते हो नाही डॉट डिलिव्हरी होईल बोल चांगला खेळून ठेवला होता सिली पॉइंटला लवकर बॅकअप केले त्यांनी आणि 2 चेंडू त्यांनी डॉट काढले आणि इथे आता थोडासा 1% वर चढ असं म्हणावं लागेल सागर ज्याच्याने ओळखला जातो मशीन बॉलर टप्पा बदलतो वेग बदलतो त्याचा स्लोअर वन फार डेंजर आहे समोर होती अजून तो पाहायला मिळाला नाही चेंज ऑफ पेस गती परिवर्तन सागर हा वेल बॉल पण यावेळी विकेट किपरवर वैतागले हा चेंडू अडवला पाहिजे साहिल सारखा विकेट किपर कडून ही चूक होते वेगाने चेंडू आला आणि बॉल कलेक्ट केला नाही सागरच्या चेहऱ्यावर ते फ्रस्ट्रेशन जाणवत आहे मेहनत केली पण वाया गेली 3 षटकं पूर्ण धावसंख्या 16 एकेका धाव्याची किंमत आहे एक धाव्याची किंमत 24 गुणिले 50,000 करा किती उत्तर येईल ती एक चेंडूची किंमत बाहेर येईल गोलंदाज नितीन या संघाचा सर्वात महत्वपूर्ण घटक नितीन बरोबर नितीन याचं ब्रह्मास्त्र आहे शेवटचं टाकणं करून एरा गबाळाचं काम नव्हे तुमच्याकडे जो गोलंदाज पाहिजे जो तुमचा मेन बॉलर आहे दबावामध्ये प्रेशरमध्ये गोलंदाजी करण्याची त्याला सवय आहे आणि अनुभव आहे दरम्यान नितीन रामदेव विकेट पहिला चेंडू घेऊन विकास समोर जातोय वर बोल काय जेवढा चांगला चेंडू तेवढंच चांगला खेळ शेवटी पाहिला आणि लेटकट केला डिक्लेअर झोन मध्ये गॅप मध्ये विकास समोर जातोय नितीनच्या पुढच्या चेंडू
वेल बॉल यॉर्करने खोदून काढलाय, बॉटमॅटचा उपयोग केलाय, एक धाव मिळते. नजरेचा खेळ आहे, फुटवर्कचा खेळ आहे. मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क किती महत्वाचं आहे. पाय चालले पाहिजे, बॅटवर बॉल आला पाहिजे, संपर्क झाला पाहिजे, मुलाखत झाली पाहिजे बॅटिंग बॉलची. दरम्यान नितीन बघा एक एक धावेसाठी जगण्याला लागतंय. एडी ट्रॉफी आहे, सातत्याने मैदान बोलतोय, इतिहास परंपरा संस्कृती सांगताय. दरम्यान चेंज ऑफ फील्ड, थोडा बदल केला. दरम्यान नितीन तिसरा चेंडू घेऊन दोन्ही फलंदाजांनी इंद्रुस केलं. 4 चेंडूमध्ये 4 धावा चालतील. काहीतरी असंच बोलणं असेल, कारण अजिबात हे मोठे फटका जाणार नाहीत, कारण फटका ब्लॉक झाला समोर, तर गुड स्ट्रोक फॉर नथिंग म्हणावं लागेल. नितीन राऊंड द विकेट. विकास ऑन स्ट्राइक. यावेळी हात आला चेंडू, टप्पा पडला, चेंडू वाऱ्याच्या वेगाने भरक्याला हात आला, तेवढा चांगला बॅकफुटला गेला, जागा बनवली होती. बॅकलिप किती चांगली आहे, बॅकलिप पटकन खाली आली स्विंग द बॅट आणि एक धाव मिळते टॅप शॉटची. धावसंख्या आपण दर्शवते 19 धावा. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अंडर 24 का ओव्हर 24, 24 वरती का 24 खालती, हे महत्वाचं आहे. दरम्यान नितीन चौथा चेंडू घेऊन चांगला खेळलाय. शेवटचा शनी त्यांनी तो मनगडाचा वापर केला, चेंडूला लेग साईडला खाली जागेवर ढकलला. टिकलो झोन मध्ये एक धाव मिळते. विकास अय्यर अजिबात संयम डाऊन देत नाहीये. सिंगल से आगे बढ़ो, पुश करो, खुश रहो. धावसंख्या 20, 2 चेंडू शिल्लक. सागरचे 2 डॉट डिलिव्हरी आणि तिसरा सागर सुटला नंतर 3 डॉट होते. ते क्षण महत्वाचं होतं. नितीन सुंदर गोलंदाजी करतोय, मर्यादा अनुशासन नियंत्रण ठेवतोय. दरम्यान हा चेंडू बाहेर आणि इथे पंचांनी काय सांगितलं बघूया. अपील तर केलंय, डेलिब्रेट. हो हा डाव डिलिव्हरी सोडायचा होता, ऍक्शन नव्हती, रिएक्शन नव्हती, त्यामुळे पंचांनी सांगितलं काही केलं तर धाव मिळणार नाही. जाणून बुजून केलेला प्रयत्न म्हणजे डेलिब्रेट. एक चेंडू शिल्लक, लास्ट बॉल, एक चेंडू निर्धावाला नितीनचा. इथे थोडं वरचढ, क्षेत्ररक्षात तत्परतेने बदल. एक चेंडू, एक क्षेत्ररक्षक शॉर्ट झिले पॉइंटला एकदम जवळ, तोंडावर उभा ठेवलाय. लुक लाईक अ गोलकीपर स्टँड. नितीन लास्ट बॉल, शेवटचा चेंडू. विकास समोर जातोय. वाईट आणि वाट बघितली, तो आला क्षण. एक एकदा महत्वाची, एक रन महत्वाची, एक चेंडू महत्वाचा. लग्नसरीच्या दिवसात 1.5 लाखाचा आहे. धावसंख्या डबल कव्हर 21-21. चुका होतात, लगेच सुधारल्या पाहिजेत. यावेळी ढकलला एक धाव मिळेल आणि इथे 4 षटकांचा खेळ पूर्ण होईल. एकूण धावसंख्या 22, विजयाचं लक्ष 23, 24 चेंडू 23 धावा. वरतून पेपर एकदम सोपा वाटतोय, पण हा सोपा नक्कीच नाहीये. प्रयत्न केले जातील नक्कीच. तू सर्व हार्डल करतोय संघ मंगलमूर्ती. 2 वाईड आहेत या 24 चेंडू मध्ये, फक्त 2 एक्स्ट्रा आहेत, पण त्या भरूनही काढल्या सागरने. त्यामुळे आता कुठेतरी स्कोर अंडर 24, 24च्या खाली. क्या बात है, बहुत बढ़िया मॅच है. जे दर्शक बघा ठाण्याच्या कानाकोपऱ्यातून आले, आता माझेवाले पण आले. अरे वा, धमाल आहे. एक साईडला उभी आहे मंगलमूर्ती वडाळा, दुसऱ्या बाजूला अजून एक ट्रू प्रोफेशनल टीम विकी अकॅडमी. चलते मैच की ओर, देखते क्या होगा क्या नहीं होगा, क्या घडेल क्या बिघडेल. 23 धावांचं लक्ष, 24 चेंडू 23 धावा. आणि आपण बासरीचा आनंद घेऊया.
धन्यवाद. आपण बासरीची धून ऐकली. संडे आहे तर मी धून कमी ऐकायला मिळते. चला आता तुम्हाला झापूक झुपूक अशी म्हणून जगायला मिळेल. झापूक झुपूक. तुम्ही कल्याण सोडलं, डोंबिवली सोडलं, उल्हासनगरला गेलात, तिथून जरा पुढे गेलात बदलापूरला, तर तुम्हाला ऍक्शन वेगळी मिळेल. झापूक झुपूक ते ऍक्शनचे गोलंदाज आता पाहायला मिळते. ऋतिक त्याच्यातला एक झापूक झुपूक. त्यामुळे बघूया काय करेल. आपण ऐकूया आता अजून एक गोड आवाज मकर सारखं आणि आता त्याचा माझा लेकरू आला छोटासा 23 धावांचं टार्गेट आहे. सागर आणि समोर आहे तो आशिष. मंगलमूर्ती आणि अर्थातच मंगलमूर्ती आणि समोर आहे तो गोलंदाज ऋतिक विकी पॅकर्सचा. मंगलमूर्तीचा सागर, ऋतिक आपल्या मार्गावरती बघूया कशा प्रकारची गोलंदाजी. यावेळेला बघा सुपर गोल मध्ये नक्कीच चांगला चेंडू, पण यावेळेला पहिल्या चेंडूवरती सावध प्रकारे त्यांनी तटवलेला चेंडू आहे. थोडासा प्लेसमेंट केला आपल्या ऑफ साईडला, पण कुठल्या प्रकारची धाव नाहीये आणि पहिला चेंडू हा जातोय तो निर्धाव. पुन्हा एकदा सागर, पहिला चेंडू निर्धाव. ऋतिक पुन्हा एकदा आपल्या मार्गावरती आणि त्यातच एकूण 23 एकूण टार्गेट आहे. हो आणि स्ट्रायकरला वाटत होतं, पण स्ट्रायकरला ऑलमोस्ट मागे आला होता फलंदाज आणि त्याच वेळेला क्षेत्ररक्षकांनी तो समोर नॉट स्ट्रायकर थ्रो केला. आणि अर्थातच नक्कीच फिल्डरचं नक्कीच कौतुक करू, कारण ज्या वेगाने तो बॉलवरती जो आला होता ना, चांगल्या प्रकारची फिल्डिंग आणि त्यांनी लगेच थ्रो समोर केलाय. पण अर्थातच विकेटचं पतन मात्र इथे होत नाही, कारण का विकेट नॉन स्ट्रायकरच्या वरती गेली नाही. आपण पाहतो ऋतिक पुन्हा एकदा, कारण का दबाव जो आहे तो निश्चित निर्माण झालेला आहे आपल्या बॉलिंगच्या द्वारे. फिल्डिंग पण तेवढीच साजेशी चांगली. यावेळेला बघा सागरने दबवलेला चेंडू ऑफ साईडला आणि नक्कीच डिक्लेअर मध्ये नक्कीच नाहीये, तर डिक्लेअर दिला जातोय. तर एक धाव जी आहे आता कुठे या धावफलकावरती जोडली जाते. 2 एकूण 2 धाव. 23 टोटल टार्गेट एकूण 23 धावांचा आहे. प्रत्येक पुन्हा एकदा आपल्या मार्गावरती. हो यावेळेला बघूया ऑफ साईडला कटोरा धरून त्यांनी चेंडू, पण बाउंड जाऊन रोखला जातो चेंडू. नक्कीच एक चांगला प्रयत्न आणि 4 चेंडू 3 धावा. 4 चेंडू 3 धावा. पुन्हा एकदा फलंदाज आपल्या मार्गावरती. समोर आहे तो ऋतिक. यावेळेला बघूया यस आणि 1 धाव डिक्लेअर झोन मध्ये आहे. पण यावेळेला मात्र आपण पाहतो गलीच्या दिशेला चेंडू गली जवळ आहे आणि त्या दिशेला डिक्लेअर झोन आहे आणि त्या अनुषंगाने 1 धावा तिथे मिळताना आपण पाहतो. तर 5 चेंडू 4 धावा आणि आता हा शेवटचा चेंडू, पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. आणि यावेळेला बघा स्ट्रोक तर नक्कीच दमदार आपण पाहतो, पण अर्थात ऑफ साईडला कटोरेला चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दायऱ्यामध्ये पण 1च धाव मिळते. एकापेक्षा अधिक काही नाही. तर पहिलं षटक समाप्त झालेलं आहे आणि पहिल्या षटक संपूर्ण बिनबाद धावसंख्या झालेली मात्र 5 धावा. तर आता मात्र समीकरण आपण जर का पाहिलं तर एकूण 23 एकूण टार्गेट आहे. म्हणजे आता 18 चेंडू मध्ये 18 धावांची गरज आहे. 18 चेंडू 18 धावा, एकूण 23 टार्गेट आहे. 18 चेंडू 18 धावांची गरज आहे आता सध्या स्थितीमध्ये आपण पाहिलं तर. आणि खऱ्या अर्थाने अगदी जो कोणी हा सामना जिंकेल
त्यासाठी नक्कीच दोन्ही संघांचा प्रयत्न अतूट आपण ते पाहतो. पण बघूया विजयाचा शंखनाद कोण करणार आहे तो. आणि त्याचा सुद्धा गोलंदाज नवीन आता आलेला आहे तो अक्षय. हो आणि यावेळेला मात्र आपण पाहतो की लेफ्ट राऊंड दी विकेट इथे टाकताना आणि चांगल्या प्रकारची एकूण इथे गोलंदाजी सिंगलच धाव इथे मिळते. चांगल्या प्रकारची एकूण अक्षयची ही गोलंदाजी लेफ्ट राऊंडचा मारा इथे करताना अक्षय पुन्हा एकदा आपल्या मार्गावर. सागर यावेळेला बघा नक्कीच चेंडू जो होता लाईन लेन्स इथे बिघडते आणि त्याचा फाईट जातो बॅकफुटला डीप थर्डमॅनला. एक धाव यावेळेला बघा यश प्लेट केली जात आहे कट केली जात आहे अगदी आणि त्यातच मात्र एकच धाव इथे मिळते. पुन्हा एकदा अक्षय यावेळेला बघा पुन्हा सागर ओहो नक्कीच एक बीट करण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा पण निश्चितच फक्त कट जस्ट केली टॉप चेंडू. आणि यावेळेला बघा पॅनल स्वीप करण्याचा पॅनल स्वीप करण्याचा प्रयत्न होता पण ठीकशी कनेक्ट झाला नाहीये. पुन्हा एकदा अक्षय आपल्या मार्गावरती सागर आणि यावेळेला मात्र कट केला. एक धावा इथे मिळते. एकूण धावसंख्या आपण बघूया 23 धावांचा टार्गेट चेस करताना मात्र आता पोहोचलाय तो 9 धावांवरती. दुसरा षटक प्रगती होता आणि त्यात शेवटचा चेंडू डिलिव्हर करणं बाकी आहे आणि यावेळेला कट केलाय. पुन्हा एकदा एक धावा इथे मिळते. तर 2 षटकांखेर धावसंख्या झाली ती मात्र दुहेरी आकड्यामध्ये 10 धावसंख्या बिनबाद 10 धावसंख्या आणि आता मात्र 12 चेंडू इथे बाकी आहे. 12 चेंडू मध्ये आता हव्या त्या 13 धावा. एकूण 23 धावांचं टार्गेट आहे म्हणजे उरलेल्या 12 चेंडू मध्ये हव्या त्या 13 धावा आणि अतिशय अटीतटीचा सामना नक्कीच आपण म्हणू शकतो कारण का बॉल टू बॉल एकूण मॅच आहे. त्यात एखादा जर का 2चा स्ट्रोक किंवा चौकार जर का लागला आणि काल आम्ही पाहिले की 6 देखील लागलेले आहेत तर असा जर का काही एखादा मोठा स्ट्रोक जर का लागला तर निश्चित मॅच मध्ये अधिक टेन्शन क्रिएट होऊ शकतं. अधिक टेन्शन फलंदाजी टीमला येऊ शकतं. 2 षटकं फक्त बाकी आहेत आणि त्याचा व्यावसायिक गटातील हा फायनलचा रणसंग्राम प्रत्येकाचं लक्ष या पिच वरती. आशिष समोर आहे तो सागर आणि यावेळेला माझा ऋतिक पुन्हा एकदा आपण पाहतो पहिली ओव्हर त्याला दिली गेली होती त्यानंतर तिसरी ओव्हर पुन्हा एकदा ऋतिकला इथे दिली गेली आहे आणि त्यातच थोडासा मनोवैज्ञानिक दबाव निर्माण करण्यासाठी आपण इथे पाहतो मिड ऑफला शॉर्ट मिड ऑफला आपण पाहतो इथे हा क्षेत्ररक्षक सिली मिड ऑफ बनू शकतो. शॉर्ट सिली मिड ऑफला हा क्षेत्ररक्षक जेनी दबाव थोडासा निर्माण होतो आणि त्यातच आपण पाहतो विकेट किपर देखील अगदी पुढे आहे. विकेटच्या मागे असेल पण अगदी लागूनच. यावेळेला बघा फलंदाजाने तटवलेला चेंडू पण कट लागली आपल्या पॉईंटच्या दिशेमध्ये पण तिकडे क्षेत्ररक्षक आहे पण एक धावा मिळते कारण का घोषित क्षेत्रामध्ये गेलेला चेंडू आणि त्यातच 2 चेंडू आणि धावसंख्या झाल्या त्या 12 धावा. आता 11 धावांची एकूण गरज आहे आणि चेंडू या षटकातील 4 चेंडू बाकी आहेत आणि यावेळेला बघा पुन्हा एकदा एक धाव इथे मिळते. प्लेसमेंट केलाय आपला प्लेट केलाय ऑफ साइडला आणि आता बॉल टू बॉल मॅच आहे त्यामुळे माहिती आहे फलंदाजाला की अधिक टेन्शन न घेता तो तटवला एक धाव केली तरी चालते. फलंदाज पुन्हा एकदा आपल्या मार्गावरती सामना करतोय ऋतिक गोलंदाजाचा आणि यावेळेला बघा पुन्हा एकदा एक धाव इथे मिळते. अगदी सहज सिम्पली त्यांनी कट केलेला आहे डिक्लेअर झोन मध्ये
हा कुठे गेला 2 to go now. 2 चेंडू बाकी आहेत. 2 to go now. फायनलचा हा थरार आहे. फायनलचा हा रणसंग्राम आहे. त्यामुळे साहजिकच दोन्ही संघ जी आहे ती आपली दावेदारी सिद्ध करण्यासाठी आपण पाहतो अगदी तयारीमध्ये. आणि त्या अनुषंगाने बॅटिंग टीम जी आहे ती आता थोडंसं वाटतं कदाचित विजयाच्या श्रेणीवर आहे, जवळ आहे. पण आता सामना हा अत्यंत बरोबरीचाही होऊ शकतो, अटीतटीचा होऊ शकतो, शेवटच्या चेंडूपर्यंत जाऊही शकतो. आणि त्यासाठी दोन्ही संघ अतूट प्रयत्न करताना आपण ते पाहतो. द मॅच इज सो क्रुशियल. आठ नऊ आणि आताच एक बॉल. सामना अटीतटीचा बरोबरीत झाला तर नवीन नाणेफेक केली जाईल याची नोंद घ्यावी. फ्रेश टॉस 7 चेंडू 8 धावा. समीकरण इक्वेशन. ऋतिक परत एकदा चांगला शॉट आणि 4 धावा. पहिला चौकार. फायनलचा दणका. आडत कडकडीत तरतरीत भरभरीत चूक झाली. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. या चौकाराने अक्षरशः आता आनंदाचा उधार आलाय मंगलमूर्तीकडे. धावसंख्या 19. 6 चेंडू 4 धावांची गरज. आताच म्हटलं बरोबरी. त्यांनी सांगितलं आम्ही करतो करकरीत. काय शॉट एक ओव्हर शॉट देणे. जेवढा जोरात टाकला तेवढा जोरात परत पाठवला. नाईस लुकिंग. अडवला पाहिजे होता पण 2 डेगांमध्ये चेंडू फरार गेलो. इंडिया मागे बॅकअप नव्हतं. चौकाराला शरीर मागे आणावं. चेंडूवर नव्हे. कीप युअर बॉडी बिहाइंड द बॉल हे शिकवलं जातं पण इथे चूक झाली. आता 6-4ची मॅच. अजून मॅच संपली नाहीये. अजून मॅच संपली नाहीये. पिक्चर बाकी आहे. गोलंदाज राहील टू सागर. सागर काय खेळतो. ओव्हर फ्रेंड कंटिन्यू सिंगल. तुम्ही किती प्रश्न विचारा माझं उत्तर एकच. एक एक एक. याला म्हणतात संयम, याला म्हणतात पेशन्स, याला म्हणतात कंट्रोल, याला म्हणतात जबाबदारी. सागर दरम्यान 3 धावांची गरज. 5 चेंडू 3. यावेळी ए फक्त आवाज आला. ए आणि येस वॉर्निंग. बॅटकेट ओके. येस बॅटकेट. येस थँक्यू. आता 2 धावांची गरज नाही. बॅटकेट होती पंचाने सांगितलं हा इनसाइड एज आहे, हा लेग बाय नाही आहे. आता 2 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे बरोबर 4. अजून मॅच संपली नाही. कधी मॅच बदलेल. क्रिकेट इज अ गेम ऑफ बिग बिग अनसर्टनिटी. मोठ्या अनिश्चित क्रिकेट. पण अजून हा जो बॅटर आहे ज्याने चौकार मारला त्याचा आजचा रात्र त्याची. दरम्यान पुढील चेंडू. आशिष काय जबरदस्त पुश केलाय. जो दिल के गहरे से कोशिश करते हैं उसका नाम आशीष होता है. आशीष की कोशिश काम नहीं है. 3 चेंडू 1 धाव. चॅम्पियन ट्रॉफी कोणाला. एडी चषक कोण. मंगलमूर्ती. हो मंगलमूर्ती. गणपती मोरया म्हणत धावले जातले. मंगलमूर्ती या वर्षीचा आनंदिगत चषक दरम्यान आनंदिगत चषकाचा मानकरी चॅम्पियन्स टीम मंगलमूर्ती वडाळा. हार्दिक अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन टीम मंगलमूर्ती वडाळा. आणि वेल प्लेड विकी टेकर बी. पुन्हा एकदा फोटो सेशन होईल.